नमस्कार मित्रांनो, सनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की रात्रीचं शांत वातावरण आहे आणि मंदिराच्या परिसरात मंद दिव्यांचा प्रकाश पसरलेला असतो। वातावरणात थोडीशी भीती आणि थोडासा तणाव आणि थोडीशी आशा अशी मिसळलेली असते। तर पुढे काय होतं ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो की त्या मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये आशावरी उभी असते। तिच्या चेहऱ्यावरती भीती, चिंता आणि प्रेम या सगळ्या भावना एकाच वेळी आपल्याला दिसत असतात आणि तिचे हात थरथरत असतात। ती वारंवार मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे पाहतच असते आणि मनामध्ये सतत एकच विचार चालू असतो की गौतम येईल का आणि खरंच येईल का आणि सांगितल्याप्रमाणे सगळं होईल का। तेवढ्यातच मंदिराच्या पायऱ्यांवरून कोणीतरी हळूहळू वर येताना तिला दिसतं आणि दिव्याच्या प्रकाशात चेहरा स्पष्ट होतो आणि तो असतो गौतम। गौतम म्हणजे जयचा भाऊ आणि आशावरीचा प्रेमी आणि त्याच्या चेहऱ्यावरती थकवा, वेदना आणि प्रेम हे आपल्याला स्पष्ट दिसत असतात। आशावरी त्याला पाहताच तिच्या डोळ्यामध्ये पाणी जमा होतं आणि तिचा श्वास जलद होतो। ती काही क्षण स्थिर उभी राहते। तिथे गौतम तिच्या जवळ येतो आणि दोघांमध्ये काही क्षण पूर्ण शांतता असते। फक्त त्यांच्या श्वासांचाच आवाज ऐकू येत असतो। शेवटी गौतम हळू आवाजात म्हणत असतो, आशावरी तू ठीक आहेस ना। तेव्हा हे ऐकताच आशावरीचे अश्रू थांबतच नाही। ती रडतच म्हणत असते, गौतम मला खूप भीती वाटते, सगळं हातातून निसटत चाललेलं आहे, आता कसं होईल। तेव्हा गौतम तिच्याकडे प्रेमाने पाहतो आणि तो म्हणतो, त्याचा आवाज एकदम भावुक असतो आणि तो म्हणतो, तू घाबरू नकोस, मी आहे ना, काहीही झालं तरीही मी तुला एकटी सोडणार नाही। तेवढ्यातच मंदिराच्या दुसऱ्या बाजूने शर्वरी आणि जय ते दोघंही आत येतात आणि दोघांच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव असतात। शर्वरी आशावरीकडे धावतच येते आणि तिचे हात घट्ट पकडते। तेव्हा ती म्हणते, ताई तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, काहीही झालं तरीही मी तुझं आणि गौतमचं लग्न लावून देणार। आशावरी रडतच तिच्याकडे पाहत असते आणि म्हणते, पण आई आणि तिथे पमा आणि बाबा त्यांना काय सांगणार असं त्यांना वाटत असतं। लग्नाच्या पत्रिका वाटल्या गेलेल्या आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे का हिचं लग्न ठरलेलं आहे। शर्वरी निर्धाराने म्हणते, ताई लोक काय म्हणतील यापेक्षा तुझे सुख महत्वाचं आहे ना, तू आनंदी असशील तर सगळं ठीक होईल। जय शांतपणे सगळं ऐकत असतो आणि तो पुढे येतो आणि तोही गंभीर आवाजात म्हणत असतो, आता मागे वळून बघायची वेळ नाही आशावरी, आपण जे काही करतोय ना ते सगळं योग्यच होणार आहे। तेवढ्यात अचानकच मंदिराच्या बाहेर गाडीचा आवाज येतो आणि सगळ्यांचे चेहरे घाबरलेले दिसतात। आशावरीचा श्वास तिथेच थांबतो आणि तिला असं वाटतं की कोण आलं असेल। मंदिराच्या दरवाजातून एक व्यक्ती आत येतो आणि प्रकाशाचा चेहरा स्पष्ट होतो आणि तो दुसरा गौतम असतो, ज्याच्याशी आशावरीचे लग्न ठरलेले असते तो। तेव्हा सगळेजण त्याला बघून स्तब्ध होतात आणि वातावरणात तणाव वाढतो। सगळ्यांना असं वाटतं की हा गौतम काहीतरी परत होणार आहे याच्याकडून। तेव्हा आशावरीच्या चेहऱ्यावरती भीती आपल्याला स्पष्ट दिसत असते। तिचे हात थरथरू लागतात आणि तो इथे कसा आला असा तिला प्रश्न पडतो। तेव्हा गौतम म्हणजेच लग्न ठरलेला आहे तो शांतपणे पुढे येतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती दुःख आपल्याला दिसत असतं, पण डोळ्यामध्ये समजूतदारपणाही आपल्याला स्पष्ट दिसतो। तो आशावरीकडे पाहतो आणि मग तिच्या बाजूला उभा राहून असलेला दुसऱ्या गौतमकडे पाहतो आणि काही क्षण तो पूर्ण शांततेत असतो। शर्वरी घाबरते आणि जयही परिस्थिती समजून घेत शांत उभा राहतो। शेवटी गौतम जो लग्न ठरलेला आहे तो खोल श्वास घेतो आणि शांत आवाजात म्हणतो, मला सगळं समजलेलं आहे आशावरी। हे ऐकताच आशावरीच्या डोळ्यामध्ये भीती वाढते आणि ती म्हणते, मी काहीतरी सांगणार होते तुम्हाला, असं एवढंच बोलते। तेवढ्यात तो हाताने तिला थांबवतो आणि म्हणतो, नाही काहीच सांगायची गरज नाही, तुझ्या डोळ्यामध्ये मला सगळंच दिसत आहे। तो गौतमकडे पाहतो आणि तुम्ही दोघेही एकमेकांवरती प्रेम करता ना, बरोबर आहे ना। तेव्हा दोघेही शांत राहतात पण त्यांच्या चेहऱ्यावरती उत्तर स्पष्ट दिसत असतं। तो हळू आवाजात म्हणतो, मग मी जबरदस्तीने ह्या नात्यात का राहू शकतो आणि प्रेम जबरदस्तीने मिळत नाही। हे ऐकताच सगळेजण स्तब्ध होतात। तो पुढे म्हणतो, आशावरी तू तुझ्या प्रेमासोबत आनंदी राहायला हवं, माझ्यासोबत नाही। हे ऐकताच आशावरी रडायला लागते
आणि तुम्ही खूप मोठं मन दाखवलं असं ती म्हणत असते. शर्वरीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात आणि ती निर्धाराने म्हणत असते की आजपासून मी तुम्हाला वचन देते, काहीही झालं तरी ताई आणि गौतम या दोघांचंही लग्न लावून देणार. जय तिच्याकडे पाहतो आणि हलकसा हसतो. आपण सगळे मिळून हे काम पूर्ण करू शकतो असं तो म्हणत असतो. ह्यानंतर तिथेच आपल्याला दुसरी बाजूला असं बघायला मिळतं की घरातील वातावरण शांत दिसतं आणि घरात लग्नाची तयारी सुरू असते. पमा स्वयंपाकघरामध्ये काम करत असते आणि तिच्या चेहऱ्यावरती आनंद आपल्याला दिसत असतो. अजूनही तिला सत्य माहिती नसते. हॉलमध्ये मयुरी मोबाईलवरती गाणी ऐकत बसलेली असते आणि तेवढ्यातच अशावरी स्वयंपाकघरामध्ये येते आणि तिच्या चेहऱ्यावरती अजूनही चिंता दिसत असते. पण ती स्वतःला सावरत म्हणत असते, आई आज मी पायसम बनवू का? तेव्हा ती हसत असते आणि वा, माझी मुलगी आता खूप बदललेली आहे, लग्नासाठी तयार झालेली आहे असं पमाला वाटत असतं. अशावरी शांतपणे काम सुरू ठेवते, पण तिच्या डोळ्यामध्ये अजूनही भीती असते. थोड्या वेळाने ती एकदम मस्त गोड असं तयार करते पदार्थ आणि घरामध्ये सगळेजण एकत्र बसलेले असतात आणि सगळे आनंदाने खात असतात आणि म्हणतात की आजचा दिवस खूप खास आहे असं पमाला वाटत असतं. अशावरीने वडील ते खात असताना माझी मुलगी आता खरंच लग्नासाठी तयार झालेली आहे असं मनामध्ये आनंदी दिसतात. हे ऐकताच अशावरीच्या डोळ्यांमध्ये पुन्हा पाणी येतं, पण ती ते लपवण्याचा प्रयत्न करते. इकडे आपल्याला बघतो की शर्वरी तिच्याकडे पाहत असते आणि हलक्या आवाजात म्हणते, ताई आता रडू नकोस ना, आता फक्त आनंदी राहायचंय ना आपल्याला. तेव्हा अशावरी हलकसा हसते, पण तिच्या मनामध्ये अजूनही भीती कायमच असते. दृश्य हळूहळू तिकडे बदलतं आणि वातावरणात तणाव आणि आशा हे दोन्हीही आपल्याला दिसत असतात. एकीकडे प्रेम जिंकण्याची आशा असते आणि दुसरीकडे कुटुंबासमोर सत्य येण्याची भीती आणि तिसरीकडे पुढे काय होणार आहे याची उत्सुकता पण वाढत जाते. भागाच्या शेवटी आपण अत्यंत भावनिक वातावरणात होतो आणि पुढे काय होणार आहे आणि पमा आणि कुटुंबाला सत्य कळल्यावरती काय होईल, किंवा शर्वरी तिला दिलेलं वचन पूर्ण करू शकेल का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशावरी आणि गौतमचं प्रेम खरंच जिंकणार का, हे सगळी उत्सुकता प्रेक्षकांना मनामध्ये वाढतच चाललेली आहे. आणि ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.